अमरावतीहून अमरावतीच्या धामणगाव रेल्वे विधानसभा मतदारसंघाचे आमदार प्रताप अडसड यांच्या बहिणीवर जीवघेणा हल्ला झालाय। सातेफळ फाट्यावरून जात असताना 3 हल्लेखोरांनी गाडीवर हल्ला केल्याची प्राथमिक माहिती मिळते आहे। यामध्ये अर्चना रोठे या जखमी झालेल्या आहेत। चांदूर रेल्वे येथे त्यांच्यावर प्राथमिक उपचार करून पुढील उपचारासाठी त्यांना अमरावतीमध्ये हलवण्यात आले। रातच्या दिवसात अशा प्रकारच्या हल्ल्याच्या वेगवेगळ्या बातम्या येतात। अमरावतीमध्ये आमदार प्रताप अडसड यांच्या बहिणीवर हल्ला करण्यात आलेला आहे। यामध्ये त्यांना जखमी झालेले आहेत, त्यांच्यावर उपचार करून त्यांना अमरावतीला पुढच्या उपचारांसाठी हलवण्यात आल्याची माहिती मिळते आहे। 3 हल्लेखोरांनी गाडीवर हल्ला केल्याची प्राथमिक माहिती आहे। सूचनाही आहे की कुणीही आपल्या गाव सोडून बूथ सोडून हॉस्पिटलला येऊ नये। हक्कावर या पद्धतीनं ज्यांनी हल्ला केला आहे त्यांच्यावर निश्चितपणे कारवाई सुद्धा होईल आणि सध्या त्यांची हीच इच्छा आहे की आपण सगळ्यांनी आपापल्या गावातून निघावं आणि तिथे यांनी गोंधळ घालावा आणि कारभार करावा। त्यामुळे माझी विनंती आहे की कुणीही आपलं गाव सोडून बूथ सोडून बाहेर येऊ नये। फोनवर तुम्हाला सविस्तर माहिती देत राहील।